अजयचा जन्म 3 डिसेंबर 1990 ला रविवारी झाला तर 2008 मधील बालक दिन कोणत्या वारी साजरा होईल? तर काल आपण काय बघितलं होतं, तर चालू दिनांकापासून आपला जन्माचा वार कोणता आहे हे कसा जर काढायचं गरज पडली तर कसा काढायचा, बरोबर आहे. आता या ठिकाणी जन्माचा वार माहित आहे, परंतु आज रोजीचा वार काढायचा आहे. समजा तर आता जन्माचा वार मी अंदाजे घेतलेला आहे, त्यामुळे आज रोजीचा वार न काढता 2008 मधला बालक दिन विचारला, बरोबर. या पद्धतीने कोणताही वार काढता येऊ शकतो आपल्याला. तर ही प्रोसेस करताना पहिले काय करायचं, ह्या ज्या तारखा दिलेल्या आहेत त्या तारखा घ्यायच्या. 3 डिसेंबर 1990 आणि तिकडे काय लिहितो आपण, बालक दिन कधी असतो? 14 नोव्हेंबर 2008. 14 नोव्हेंबर 2008 याचा वार रविवार आहे आणि हा वार आपल्याला काढायचा आहे. यामध्ये तारीख आणि महिना सारखा आहे का? नाही. वर्ष सारखा आहे का? नाही. एक तर वर्ष समान पाहिजे किंवा तारीख व महिना सारखा पाहिजे. दोन्ही जर समान नसतील तर या ठिकाणी एक कॅटेगरी आणखी घ्यावी लागेल, यामध्ये आणखी एक संख्या घ्यावी लागेल. मग इथं कोणती संख्या घेता येईल आपल्याला सांगा. तर या ठिकाणी मला 14 नोव्हेंबर 1990 घेता येईल का हे सांगा. हे 3 डिसेंबर 1990 आहे, याचा वार रविवार आहे आणि हे 14 नोव्हेंबर 1990 आहे, याचा वार काढायचा आहे. हे काढता येऊ शकते की नाही? हे 14 नोव्हेंबर आहे, 14 नोव्हेंबर आहे, हे 2008 मध्ये काढायचं आहे, 1990 आहे. आता ही क्रिया सोडवत असताना कशी शिकवली? ही क्रिया सोडवत असताना काय करणार आपण? ही क्रिया जेव्हा सोडवायची आहे त्यावेळेस 14 नोव्हेंबर पासून 3 डिसेंबर पर्यंत मला जायचं आहे. नोव्हेंबर महिना पूर्ण किती दिवसाचा आहे? 30 दिवसाचा. या 30 दिवसांपैकी 14 दिवस मायनस केले, किती राहिले? 16 दिवस. या 16 दिवसांपैकी आठवडे किती आहेत? 7 14 आठवडे, 2 आठवडे आहेत, 14 दिवस. 16 दिवसापैकी 2 आठवडे गेले, किती दिवस शिल्लक राहिले? 2 दिवस शिल्लक राहिले. नोव्हेंबर महिन्याचे 2 दिवस आणि डिसेंबर महिन्याचे किती? 3 दिवस. असे मिळून किती झाले? 5 दिवस मागे जायचे की समोर जायचं आहे? मागे जायचं आहे. 5 दिवस मागे जायचं आहे, तर रविवार पासून 5 दिवस मागे होतो आपण. शनिवार, शुक्रवार, गुरुवार, बुधवार आणि मंगळवार. इथं उत्तर पाहिजे मंगळवार. पण प्रश्नाचं उत्तर मंगळवार आहे का आपल्या? नाही. इथं आलं मंगळवार. ओके. आता 5 वार मागे जाण्याच्या ऐवजी 2 वार समोर जरी गेलो आपण तरी उत्तर ते झालं असतं. तर 5 आणि 2 किती होतात? 7 होतात. 7 दिवसाचा आठवडा असतो. मग 5 वार मागे जात बसण्यापेक्षा 2 वार समोर जायचं. रविवार सोडून दिला, सोमवार आणि मंगळवार. झालं की नाही? या प्रकारे सोडवता येईल. आता या ठिकाणी या 14 नोव्हेंबर पासून 14 नोव्हेंबर 1990 पासून पुढे जायचं आपल्याला 14 नोव्हेंबर 2008 ला. या ठिकाणी काय करतो आपण? 14 नोव्हेंबर आहे, फक्त वर्षातला फरक आहे. तर या ठिकाणी 1990 मायनस करते. इथं 8, इथं 1, 0, 0. किती वर्षाचा कालावधी आहे? 18 वर्षाचा कालावधी आहे. या 18 वर्षात या वारपासून 18 वार समोर जायचं आहे. तर 18 वर्षाचे 18 वार समोर जाताच असताना त्यामध्ये येणारे लीप वर्ष ही घ्यायचे आहेत. ते लीप वर्ष आपल्याला 2 वेळा पुढे जायचं होतं, तर आपण एकच वार समोर गेलो. त्याच्यामुळे आपल्याला लीप वर्ष याच्यात मिळवायचे आहेत. मग किती लीप वर्ष यामध्ये येतात? 90 नंतर लीप वर्ष येते 92 हे लीप वर्ष आहे. 96 लीप वर्ष आहे. त्यानंतर 2000, 2004, 2008, बरोबर. आता 2012 पण आहे, तर 2008 घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, 12 घ्यायचं का? 8 पर्यंत लिमिट सांगितली. किती लीप वर्ष आहे? 5. आता 18 ला जर मी 4 ने भाग दिला असता तर 4 चौक 16, 4 लीप वर्ष मिळाले असते. परंतु यामध्ये लीप वर्ष किती आले? 5 आले. म्हणून तुम्हाला म्हटलं होतं की पूर्ण भाग जात असला तरच त्याला लीप वर्ष भागायचं, पण पूर्ण भाग जर जात नसेल त्याला 4 ने भागायचं नाही. या पद्धतीने लीप वर्ष काढायचे. किती लीप वर्ष आले? 5 लीप वर्ष मिळवले. किती झाले? 18 5 23. 23 ला भागायचं कितीने? 7. 7 त्रिक 21. उरले किती? 2 वार कुठे जायचं आहे? समोर की मागे? विचारपूर्वक सांगा. 2 वार समोर की मागे? समोर जायचं आहे. 2 वार समोर जायचं आहे. मंगळवार सोडून दिला, बुधवार आणि गुरुवार. इथे उत्तर येणार गुरुवार. प्रश्नाचं उत्तर पाहिजे आपल्याला गुरुवार. बालक दिन त्या वारी गुरुवारी साजरा होईल 2008 मध्ये. आता हा जो वार घेतला होता आपण
हा अंदाजे मार्क घेतला होता, त्याच्यामुळे आलेले उत्तर जे आहे ते तुम्हाला टॅली करता येऊ नाही शकणार मोबाईलवर, बरोबर. पण जेव्हा आपण खरोखरचा वार कॅलेंडर मधला घेतलेला असला त्यावेळेस तो वार आपण कोणत्याही वर्षाचा कितीही तारखेचा टॅली करून पाहू शकतो. म्हणून तुम्हाला सांगितलं होतं की या पद्धतीची प्रॅक्टिस जर तुम्ही घरी केलेली असेल तर त्याच्यात ज्या अडचणी आल्या असतील तुमच्या त्या अडचणी विचारायला हरकत नव्हती. पण तुम्ही प्रॅक्टिसच केली नसेल अडचणी येणारच नाही, बरोबर. ठीक आहे. या ठिकाणी तारीखच विचारली, फक्त वारही विचारला जाऊ शकतो. रवीने 15 सप्टेंबर पासून 12 दिवसाची अर्जित रजा घेतली. तो शासकीय कार्यालयात नोकरीला आहे. त्याने महिन्याच्या 3ऱ्या सोमवार पासून रजा घेतली असेल तर तो किती तारखेला कार्यालयात रुजू होईल? मग या ठिकाणी सोडवताना कसं सोडवायचं? कसं करायचं? तारखेचा कोणता वार आहे? 15 तारखेचा सोमवार आहे असं सांगितलं ना. जो वार 15 तारखेला असतो तोच वार 8 ला असतो, 1 ला असतो, 22 ला असतो आणि 29 ला देखील असतो, बरोबर. त्याच्या आधी काय असतो? रविवार, वेगळं मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे एकूण 7 वार असतात, बरोबर. हा महिना गृहीत धरला आपण. सोमवारची 1 तारीख, इथं किती येणार? 2, 3, 4, 5, 6, इथं 7, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. कोणता महिना आहे हा? सप्टेंबर. किती दिवसाचा असतो? 30 दिवसाचा असतो. हे झालं कॅलेंडर, ठीक आहे. आता या महिन्यात मला सांगा त्यानं किती तारखेपासून रजा घेतलेली आहे? 15 सप्टेंबर पासून. किती दिवसाची? 12 दिवसाची. किती दिवस झाले? 5. 1, 2, 3, 4, 5, 6. रविवारची घ्यायची की नाही घ्यायची? रजेचा नियम माहिती आहे का? रजा घेत असताना सलग रजा घेतली जाते. मधली जी आलेली सुट्टी आहे ती वगळता येत नाही, बरोबर आहे. कंटिन्यू सुट्टी घेत असताना मधली शासकीय सुट्टी जरी असली तरी ती वगळता येत नाही, बरोबर. काठाला आली असेल, समजा 14 तारीख वगळता येते, स्टार्टिंगला एंडिंगला आली असेल तर वगळता येते. परंतु मध्ये जर आली असती शासकीय सुट्टी कुठली तर ती वगळता येत नाही. ती सुट्टी आपल्याला घ्यावी लागते, रजेत ती काउंट होते, बरोबर आहे. म्हणजे आता किती दिवस झाले? 1, 2, 3, 4, 5, 6 ही देखील मोजली जातात. 7, 8, 9, 10, 11, 12, बरोबर आहे. किती दिवसाची रजा घेतली त्यानं? 12 दिवसाची. तो कोणत्या कार्यालयात नोकरीला आहे? पोलीस मध्ये आहे का? शासकीय कार्यालयात आहे. शासकीय कार्यालयाला सुट्टी कधी असते? दुसरा आणि चौथा शनिवारी सुट्टी असते, असते ना. मग तो कार्यालयात किती तारखेला रुजू होणार? तो 29 सप्टेंबरला कार्यालयात रुजू होणार, 27 किंवा 28 ला नाही. त्या हिशोबाने त्याने सुट्टी घेतली, बरोबर आहे. इथं जे उल्लेख केलेला आहे शासकीय कार्यालयात तो नोकरीला आहे त्याच्यासाठी उल्लेख केलेला आहे. तो जर एसटी महामंडळ मध्ये आहे किंवा एमएससीबी मध्ये आहे किंवा पोलीस मध्ये आहे, त्यांना सुट्टी असतात का? मग नाही, बरोबर. त्यांना 1 दिवस साप्ताहिक असते. मग ती साप्ताहिक कोणत्याही दिवशी येऊ शकते, प्रत्येकाची अशी ठरलेली नाही. परंतु शासकीय कार्यालयात जे शासकीय दिवसाचे रविवार असेल, दुसरा किंवा चौथा शनिवार असेल, हे सुट्टीचे दिवस असतात, बरोबर. आणि सलग सुट्टी जेव्हाही घेतली जाते तेव्हा सुट्टी घेत असताना मध्ये जर सुट्ट्या येत असतील, मग त्या 2 येत असतील, 3 जरी येत असतील मध्ये, समजा मला इथून सुट्टी घ्यायची असते, आता 22 तारखेपासून सुट्टी घ्यायची आहे, तर 22 तारखेपासून 30 तारखेपर्यंत जर मला सुट्टी हवी आहे, या 2 दिवसातही मला काम आहे, तर मला या 2 दिवसाची सुट्टी टाकावी लागेल. ही सुट्टी असून देखील मला सुट्टी टाकावी लागेल या 2 दिवसाची, बरोबर. जर 30 पर्यंत सुट्टी पाहिजे असेल तर या 2 दिवसाची सुट्टी देखील काढावी लागेल.
त्याच्यात काउंट होईल. पण आपल्याला सुट्टी पाहिजे ती 26 तारखेपर्यंत. मग 27 आणि 28 ला जॉईन व्हायची आवश्यकता नाही. त्या दिवशी कार्यालय बंद आहे. जॉईन कुठे होणार? त्याच्यामुळे डायरेक्ट जॉईन होण्यासाठी 29 ला जावं लागेल. वार कोणता असेल त्या दिवशी? सोमवार. त्याच्यात मी वार विचारला नाही, त्याच्यात वारही विचारला जाऊ शकतो. बरोबर. बघा त्याला सोडवताना तुम्हाला हे पूर्ण कॅलेंडर काढायची आवश्यकता नव्हती. हे समजण्यासाठी मी कॅलेंडर काढलं. ठीक आहे. आता कॅलेंडर न काढता या प्रश्नाचं उत्तर कसं काढलं असतं आपण बघू. कॅलेंडर पूर्ण काढायची आवश्यकता होती घ्यायच्या नव्हती. मी इथे कॅलेंडर काढलं. ठीक आहे. आता इथे कॅलेंडर नाही असं गृहीत धरू आपण आणि इकडच्या बाजूला सोडू. त्याला सोडवताना काय करायचं होतं? 15 सप्टेंबर पासून त्याने किती दिवसाची रजा घेतली? 12 दिवसाची रजा घेतली. मग 15 तारखेची रजा घेतली का त्याने? 15 तारखेची रजा घेतली. 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 हे 12 दिवसाची सुट्टी घेतली त्यानं 15 तारखेपासून 26 तारखेपर्यंत. बरोबर. आता 15 मध्ये जर तुम्ही 12 मिळवले असते तर हे किती झाले असते? 27 झाले असते. त्यानं सुट्टी किती तारखेपर्यंत घेतली? 26 तारखेपर्यंत. मग याच्यात 12 का नाही मिळवले? तर यामध्ये आपण 15 तारखेची देखील सुट्टी घेणार आहोत. म्हणजे 14 तारखेच्या नंतर आपल्याला सुट्टी घ्यायची आहे. घ्यायची आहे की नाही? तर या ठिकाणी तुम्हाला 12 जर प्लस करायचे असतील तर 15 मध्ये 12 प्लस न करता 14 मध्ये 12 प्लस केले असते तर तुमची सुट्टी किती तारखेपर्यंत आहे लक्षात आलं असतं. लक्षात. मग ही क्रिया आपल्याला लक्षात आली पाहिजे. त्याच्यासाठी मी या पद्धतीने लिहून दिलं तुम्हाला. किती तारखेपासून? 15 तारखेपासून 12 दिवसाची सुट्टी घ्यायची आहे. 15 तारीख त्याच्यात काउंटिंगला आहे. मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 ही 12 दिवसाची सुट्टी झाली. म्हणजेच आता 26 तारीख आली, 27 ला तो जॉईन व्हायला पाहिजे. हे सरळ सरळ झालं. आता इथं काय करायचं? या ठिकाणी काय आहे? सोमवार आहे. इथे सोमवार आहे आणि तो कितवा सोमवार आहे? तिसरा. याच्यात सांगितलं ना, हा तिसरा सोमवार आहे. ओके. मग 15 अधिक 7 म्हणजे 22 इथं सोमवार आहे. हा कोणता आहे? चौथा. आता 28 29 30 या पद्धतीने मुद्दाम लिहून घेते. 29 ला कोणता येणार? सोमवार. हा पाचवा. हा पाचवा सोमवार स्टार्ट झाला. इथं काय काय येणार? चौथाच असणार ना. इथून स्टार्ट झाला ना आता. मग इथून स्टार्ट झालेला आहे. तर याचा अर्थ हा काय आहे? चौथा रविवार. चौथा हा रविवार. हा चौथा शनिवार आहे. आणि तुम्हाला इथपर्यंत सुट्टी घ्यायची आहे. मग इथपर्यंत सुट्टी घ्यायची आहे तर हा चौथा शनिवार आला. चौथा शनिवार शासकीय सुट्टी आहे. इथे शासकीय सुट्टी आहे. म्हणजेच तो जॉईन किती तारखेला होणार? 29 सप्टेंबरला सोमवार. त्याच्यासाठी कॅलेंडर काढायची आवश्यकता नाही. ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, समजलं पाहिजे म्हणून मी कॅलेंडर काढून दाखवलं. ठीक आहे. कॅलेंडर काढण्याची आवश्यकता नाही. डायरेक्ट सोडवता येते. ते या पद्धतीने सोडवता येते. बरोबर. तो कोणत्या विषयांचा अभ्यास करेल? हा जो प्रश्न आहे यामध्ये काय सांगितलं? विवेक एक दिवसाआड गणित विषयाचा अभ्यास करतो व इतर दिवशी तो अनुक्रमे मराठी, इंग्रजी, जीके आणि विज्ञान या विषयांचा अभ्यास करतो. जर मागील आठवड्यातील सोमवारी त्याने विज्ञान विषयाचा अभ्यास केला होता तर पुढील आठवड्यातील शुक्रवारी व शनिवारी तो कोणत्या विषयांचा अभ्यास करेल? मग आता या प्रश्नाला सोडवत असताना काय करायचं आहे? तर मागील आठवडा आणि पुढील आठवडा असा शब्दप्रयोग केलेला आहे. तर जसं तुम्हाला मी काल शिकवलं होतं, आज, काल, उद्या, परवा या पद्धतीने शब्दप्रयोग करतो. तर कधीही कोणतंही वाक्य बोलायचं असेल हे वर्तमानात बोललं जाते. भूतकाळात जाऊन बोलतो का? मी काल तुम्हाला गणित विषयाचा अभ्यास सांगितला. हे वाक्य मी आजच बोलत आहे ना. कालच्या तारखेत येऊन बोलतो का? असं नाही. हे वाक्य जे मी बोललो असता ते आजच्या तारखेत बोललो. तर तशाच पद्धतीनं या ठिकाणी चालू आठवडा आपल्याला इथे घ्यावा लागेल. हा मागील आठवडा जो होऊन गेलेला आहे आणि हा पुढील आठवडा जो येणार आहे. मग चालू आठवड्यामधला आजचा दिवस रविवार असू द्या, सोमवार असू द्या, शनिवार असू द्या की गुरुवार असू द्या, चालू वार कोणताही जरी असला तरी चालू आठवडा मधला
मागील आठवडा मागे होऊन गेलेला आणि पुढील आठवडा म्हणजे पुढच्या आठवड्यात येणारा पुढचा आठवडा. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण जसे वार असतात तसे घेऊ. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून सांगत आहे. ठीक आहे. मागच्या आठवड्यातला सोमवार इथे होता. त्याने सोमवारी कोणत्या विषयाचा अभ्यास केला? विज्ञान. ठीक आहे. आता विज्ञानानंतर तो कशाचा अभ्यास करणार? विज्ञान नंतर तो अभ्यास करणार गणित या विषयाचा. हे गणित कुठून आलं मध्येच? तर विवेक एक दिवसाआड गणिताचा अभ्यास करतो. बरोबर. यामध्ये जे एक दिवसाआड जे आहे, इथे आता मंगळवारी गणिताचा अभ्यास केला म्हणजे कधी करणार तो? गुरुवारी. गुरुवारनंतर शनिवार झाल्यावर सोमवार नंतर बुधवार नंतर शुक्रवार नंतर रविवार नंतर मंगळवार नंतर गुरुवार नंतर शनिवार. आपल्याला पुढील आठवड्यातील शनिवारी तो कोणत्या विषयाचा अभ्यास करेल? गणित या विषयाचा अभ्यास करेल. शनिवारचा काढला. ठीक आहे. आता कोणतं राहिलं? शुक्रवारचा काढायचा आहे. मग शुक्रवारचा काढत असताना इथे विज्ञान विषयाचा अभ्यास केला. यांचा क्रम कसा आहे? अनुक्रमे असं सांगितलं ना. अनुक्रमेचा अर्थ काय असतो? एका दिवशी मराठी, एका दिवशी इंग्रजी, एका दिवशी जीके आणि एका दिवशी विज्ञान. पण हे जे एक दिवस मधले शिल्लक आहेत त्या दिवसाचा अर्थ असा त्याचा अर्थ आहे. हे जे शिल्लक दिवस आहेत ना, त्या शिल्लक दिवसात त्यांना या विषयाचा अभ्यास करायचा आहे अनुक्रमे, क्रमानुसार. तर या ठिकाणी इथे विज्ञानाचा अभ्यास झाला त्याचा. विज्ञान झाल्यावर पुन्हा कोणता करणार तो? मराठी. इथे येणार मराठी विषय. मराठी नंतर इंग्रजी. त्याच्यानंतर इथं झालं ना, इथं जीके झाल्यावर विज्ञान झाल्यानंतर मराठी झाल्यानंतर इंग्रजी झाल्यानंतर जीके नंतर विज्ञान नंतर मराठी नंतर इंग्रजी. आता आपल्याला पुढील आठवड्यातील शुक्रवारी आणि शनिवारी त्याने कोणत्या विषयाचा अभ्यास केला? मराठी आणि गणित विषयाचा अभ्यास केला. या प्रकारे सोडवायचं. तर हे नाव मी पूर्ण लिहिले. ठीक आहे. ते पूर्ण नाव लिहायची आवश्यकता नसते आपल्याला. डायरेक्ट दोन्हीही आपण हे काढू शकतो ना. फक्त आपल्याला क्रिया सोडवताना ही क्रिया करायची आहे ही माहित असणं आवश्यक आहे. चालू आठवडा काढणार, याच्यात चालू आठवड्याचा उल्लेख नसतो. दिलेल्या प्रश्नात चालू आठवड्याचा उल्लेख नसतो, तरी देखील याच्यात चालू आठवडा आपल्याला घ्यायचा असतो. डायरेक्ट आपण मागील आठवडा याला धरतो, पुढील आठवडा याला घेतो. ते सोडवून देतो. आता दिनदर्शिकेमधला आपला शेवटचा भाग आहे. तर दिनदर्शिकेमधला शेवटच्या भागात आपल्याला आपलं चालू तारखेत वय काढायचं आहे. चालू तारखेमध्ये आपलं वय काढायचं आहे. आज रोजी तुम्ही किती वर्ष, किती महिने आणि किती दिवसाचे झालात हे आपल्याला काढायचं आहे. बरोबर. मग चालू दिवशी आपण किती वर्ष, किती महिने आणि किती दिवसाचे झालो हे जर काढायचं असेल तर कसं काढायला पाहिजे? या ठिकाणी चालू दिनांक घेतो. आता चालू दिनांक घेत असताना जानेवारी महिना सुरू आहे, तर जानेवारी महिन्यातून वजा होण्यासारख्या सगळे तारखा राहणार नाहीत, म्हणून मी जानेवारी महिना न घेता आपण डिसेंबर महिना गृहीत धरू. या ठिकाणी मी सध्याच्या तारखेत चालू तारीख गृहीत धरली 26 डिसेंबर 2019. ठीक आहे. 26 डिसेंबर 2019 याची तारीख आहे असं गृहीत धरा. ओके. मग 26 डिसेंबर 2019 जर तारीख आहे तर याची मांडणी कशी करायची आहे? वर्ष, महिने आणि दिवस. आधी वर्ष लिहायचे, नंतर महिने आणि नंतर दिवस. मग या प्रकारे आपल्याला वर्ष किती आहे? 2019. महिने कोणता महिना आहे? 12वा. डिसेंबर आहे ना, त्याला महिन्यानुसार घेऊ ना. 12. तारीख 26. आता यामधून जन्मतारीख वजा करायची आहे, तर जन्मतारीख ही वेगवेगळ्या प्रकारे आपली येणार. ठीक आहे. तर आता जन्मतारीख हे 4 प्रकारच्या नुसार येऊ शकते. या तारखेमधूनच मला जन्मतारीख वजा करायची आहे. तर कोणत्या कशा पद्धतीने येऊ शकतात ते बघू आपण. या ठिकाणी एकाची जन्मतारीख घेतली मी 15 जुलै 1985. 15 जुलै 1985 चा एखाद्याचा जन्म आहे. मग 15 जुलै 1985 चा जन्म तारीख आपल्याला याच्यातून मायनस करायची आहे काढत असताना. ही काय आहे? जन्म तारीख. ओके. मायनस जी करायची संख्या ही काय आहे? जन्म तारीख.
आणि हे काय आहे चालू दिनांक होते ज्या तारखेत आपल्याला वय काढायचं आहे. वय काढत असताना आपल्याला चालू दिनांक म्हणजे आजच्या तारखेत काढायचं असं जरुरी नसते. कधी कधी आपल्याला 2 महिन्यानंतर आपलं वय काढायचं असते, कधी कधी 4 महिन्यापूर्वीचं वय काढायचं असते. तर त्या पद्धतीने आपण हे चालू दिनांक ही आहे आणि त्यामधून जन्मतारीख मायनस करायची आहे. मग वजाबाकी करत असताना वजाबाकी करायला अडचण आहे का याच्यात? दिवसामधून दिवस मायनस होतात का? महिन्यामधून महिने मायनस होतात का? आणि वर्षामधून वर्ष मायनस होतात, बरोबर? तर या ठिकाणी मी 6 तून 5 गेला 1, 2 तून 1 गेला 1, इथं 12 तून 7 गेले 5, चा परत गेला 0, 9 तून 5 गेले 4, 11 तून 8 गेले 3, चा परत केला 10 तून 10 गेले 0, चा परत केला 0. 34 वर्ष 5 महिने आणि 11 दिवस. हा जो व्यक्ती आहे तो किती वर्षाचा झाला? 34 वर्ष 5 महिने आणि 11 दिवसाचा झाला या तारखेला, बरोबर आहे? ही झाली पहिली प्रक्रिया 1 नंबरची, बरोबर? व्यवस्थित समजून घ्या. आधी प्रक्रिया नंबर 2. पुन्हा आपल्याला वर्ष महिने आणि दिवस घ्यायचे आहेत. त्यामध्ये वर्ष घेतले आपण 2019, महिना घेतला 12वा आणि तारीख घेतली 26. या 26/12/2019 रोजीच दुसऱ्याची जन्मतारीख मायनस करायची आहे. दुसरा एखादा व्यक्ती आहे त्याची जन्मतारीख मायनस करायची आहे. मग जन्मतारीख मायनस करत असताना या ठिकाणी आता महिना 12वा न घेता महिना आपण इथं 10वा घेऊ. 26/10/2019 रोजी वय काढायचं आहे. 26/10/2019 रोजी. मग वजाबाकी करत असताना या ठिकाणी एकाचं वय आहे 30 एप्रिल 1997. एकाची जन्मतारीख आहे 30 एप्रिल 1997. आता इथं बघा या ठिकाणी वजाबाकी करताना दिवसातून दिवस मायनस होत होते, महिन्यातून महिने मायनस होत होते आणि वर्षातून वर्ष मायनस होत होते. या ठिकाणी बघा वर्षातून वर्ष मायनस होतात, महिन्यातून महिने मायनस होतात, परंतु दिवसातून दिवस मायनस होत नाही, बरोबर? काही जणांची अशी कंडिशन येऊ शकेल का? येऊ शकते कधी कधी, आहे की नाही? मग अशी कंडिशन जर आली असेल तर या क्रियेला सोडवताना काय करायला पाहिजे? तर या क्रियेला सोडवत असताना या ठिकाणी 26 मधून 30 मायनस होत नाही, म्हणून आपल्याला दिवस कमी आहेत. मग दिवस जर कमी पडत असतील तर काय करायचं? यामधला 1 महिना कमी करायचा. इथे 9 महिनेच लिहायचे. इथे किती महिने आहेत? 10 महिने आहेत आणि 10 महिने असल्यामुळे 1 महिना कमी करायचा. कोणता किती महिने शिल्लक राहिले? 9 महिने. आता हा महिना कोणता सुरू होता? 10वा महिना सुरू होता, ऑक्टोबर. हा ऑक्टोबर महिना किती ऑक्टोबर महिन्याच्या आधीचा महिना कोणता किती दिवसाचा होता? जो चालू महिना आहे त्याच्या आधीचा महिना कंप्लीट झाला ना. त्याच्या आधीचा महिना किती दिवसाचा होता? 30 दिवसाचा. तेवढे दिवस इथे मिळवायचे. त्याच्या आधीचा महिना जो होता तेवढे दिवस इकडे मिळवायचे. त्याच्या आधीचा महिना असेल तो. मग याच्या आधीचा महिना कोणता होता? सप्टेंबर. मग सप्टेंबर महिना किती दिवसाचा होता? 30. 1 महिना इकडे कमी केला म्हणून 1 महिन्याचे दिवस या दिवसांमध्ये प्लस करायचे. आधीच्या महिन्यातले दिवस यामध्ये प्लस करायचे आहेत. आधीच्या महिन्याचे दिवस होते 30. 30 आणि हे झाले 26. किती झाले? 56. याला कट मारायचा आणि इथे 56 लिहायचे. आता वजाबाकी होते का? होते. मग इथं 6 तून 0 गेला 6, 5 तून 3 गेले 2, 9 तून 4 गेले 5, या ठिकाणी 9 तून 7 गेले 2, 11 तून 9 गेले 2, चा परत केला 0, आता परत केला 0. 22 वर्ष 5 महिने आणि 26 दिवस. या व्यक्तीला 22 वर्ष 5 महिने आणि 26 दिवस झाले या तारखेला. ठीक आहे. आता नियम क्रमांक 3. पहिला नियम, दुसरा नियम, आता तिसरा नियम. या तिसऱ्या नियमात काय आहे? तर तारीख पुन्हा तीच घेतो मी मुद्दाम. 2019 इथं 10, इथं 26. वजाबाकी करत असताना आता 20 वर्ष, महिना 10वा आणि दिनांक 26. यामध्ये जन्मतारीख मायनस करायची आहे. जन्मतारीख आहे 14 जून. 14 जून नाही, 14 डिसेंबर. ठीक आहे. 14 डिसेंबर 1992. जन्मतारीख आहे 14 डिसेंबर 1992. आता मला सांगा, इथं वर्ष आहे, महिने आहे आणि दिवस आहे. इथं वर्ष आहे, महिने आहे आणि दिवस आहे. वर्षातून वर्ष मायनस होते का? मायनस होते. दिवसातून दिवस मायनस होतात का? होतात. इथं महिन्यातून महिने मायनस होतात का? महिन्यातून महिने मायनस होत नाही. इथं महिन्यातून महिने मायनस होऊ शकत होते, परंतु दिवसातून दिवस मायनस होत नव्हते. मग दिवस वाढवण्यासाठी आपण काय केलं?
एक महिना कमी केला आणि दिवस वाढवले. आता इथं महिने कमी आहे, मग महिने वाढवायसाठी काय करावं लागेल? वर्ष कमी करावं लागेल. दिवस कमी करून चालेल का? नाही. आता इथं दिवस महिना वाढवायचा असेल तर काय कमी करावं लागेल? वर्ष कमी करावं लागेल. इथं वर्षावर कट मारायचा आणि इथं 2018 करायचं. एक वर्ष कमी केलं. मग एक वर्ष कमी केलं तर किती महिने वाढले? एक वर्ष कमी केल्यामुळे 12 महिने वाढले. एक वर्षाचे 12 महिने असतात, हे 12 महिने इथं प्लस करायचे. किती झाले? 22. असं वजाबाकी करू शकता का? करू शकतो. 6 तून 4 गेले 2, 2 तून 1 गेला 1, 0 1, 8 तून 2 गेले 6, 11 तून 9 गेले 2, 11 तून 9 गेले 2, आता परत केला 0 0. 26 वर्ष 10 महिने आणि 12 दिवस. 26 वर्ष 10 महिने आणि 12 दिवस हे झालं याचं आजचं रोजीचं वय, त्या तारखेचं वय. ठीक आहे. आता हा झाला पहिला नियम की ज्यामध्ये वजाबाकी करताना आपल्याला काही अडचण झालेली नाही, प्रत्येक वजाबाकी पूर्ण होऊ शकत होती. दुसऱ्या नियमाच्या वेळेस दिवस कमी पडत होते आणि तिसऱ्या नियमाच्या वेळेस महिने कमी पडत होते. बरोबर आहे. वर्ष कधीच कमी नाही पडणार, वर्ष नेहमी वजाबाकीत येणार, वर्ष कमी पडणारच नाही कधी. आपली जन्मतारीख चालू तारखेच्या नंतरची राहणार का? कधीच नाही राहणार ना, त्याच्या आधीची राहणार. त्यामुळे आता चौथा आणि शेवटचा नियम. आता या नियमात वजाबाकी पूर्ण होत होती, या नियमात दिवस कमी पडत होते, यामध्ये महिने कमी पडत होते. आता चौथ्या नियमामध्ये दिवस आणि महिने दोन्ही कमी पडणार. अशी कंडिशन येऊ शकते की नाही? कधी कधी. आता आपण चालू तारखेत येऊ. आजच्या तारखेत आजची तारीख सांगा किती आहे? 28 जानेवारी 2020. आता जन्मतारीख मायनस करायची आहे याच्यातून. जन्मतारीख घेऊ आपण 30 मे 1985. 30 मे 1986. ठीक आहे. 28 जानेवारी 2020 मधून आपल्याला 30 मे 1986 मायनस करायचे आहे. मला सांगा 28 मधून 30 मायनस होतात का? दिवस मायनस होऊ शकत नाही. 1 मधून 5 मायनस होतात का? नाही. मग आता अशा वेळेस काय करायचं आहे? ह्या दोन क्रिया ज्या केल्या होत्या, ह्या दोन्ही क्रिया याच्यात एकाच उदाहरणात करणं भाग आहे आपल्याला. मग एकच क्रिया कशी करायची आहे? तर या ठिकाणी सुरुवातीला आपण काय वाढवायचं? दिवस की महिने? सुरुवातीला दिवस वाढवा किंवा महिने वाढवा, कोणते वाढवले तरी चालतील, फरक नाही पडत. पण तुम्ही इकडे महिने जर आधी वाढवले तर हा महिना कोणता सुरू होता तो लक्षात ठेवणं आवश्यक आहे. महिना कोणता सुरू आहे? जानेवारी. याच्या आधीचा महिना कोणता होता? डिसेंबर. तो किती दिवसाचा होता? 31 दिवसाचा. म्हणजे याच्यात किती दिवस मिळवावे लागतील? 31 दिवस. याचा एक महिना कमी करायचा आहे तर किती दिवस मिळवावे लागतील? 31. इकडे 31 दिवस मिळवले, याला कमी केलं, याला 0 केले आणि इथे किती केले? 31 दिवस वाढवले. 31 मिळवल्यावर किती झाले? 59 झाले. बरोबर आहे बेरीज? 31 मिळवल्यावर 59 झाले. आता इथे 0 आहे, याला पुन्हा कट केलं. इथे किती लिहिलं? 2019. आणि याला कट करून किती वाढवले? 12 महिने वाढवले. 12 महिने वाढवल्यावर इथे किती झाले? 12 महिने झाले फक्त. ठीक आहे. आता वजाबाकी करायचं. 9 0 गेला 9, 5 3 गेले 2, 12 5 गेले 7. या ठिकाणी 9 6 3 राहिले. 11 8 गेले 3. सगळं केला 0 0. 33 वर्ष 7 महिने आणि 29 दिवस. या व्यक्तीला 33 वर्ष 7 महिने आणि 29 दिवस कंप्लीट झालेले आहेत आजच्या तारखेला. बरोबर. मग या प्रकारे 4 उदाहरणांपैकी तुम्हा सर्वांना कोणता तरी एखादा नियम आवश्यक लागतो. बरोबर. तर तुम्हाला प्रत्येकाला आपापली जन्मतारीख माहित आहे आज रोजी. ठीक आहे. आज रोजीच्या तारखेत, आजच्या तारखेत तुम्हाला तुमची जन्मतारीख मायनस करायची आहे. तर तुमची जन्मतारीख मायनस करत असताना कोणाला कोणतं उदाहरण सोडवावं लागेल ते तुम्ही ठरवा आणि त्या पद्धतीने. आजची चालू दिनांक कोणती सांगितली मी? 1 मार्च 2019. यामधून जन्मतारीख मायनस करायची आहे. जन्मतारीख आहे 31 मे 2002. 31 मे 2002 चा जन्म आहे आणि 1 मार्च 2019 रोजी वजाबाकी करायची आहे. किती आहे ना? चालू दिनांक 1 मार्च आहे, यामधून वजाबाकी तुम्हाला करायची आहे. हो
आता यामध्ये चालू महिना कोणता आहे? मार्च, बरोबर. त्याच्या आधीचा महिना मायनस करावा लागेल, म्हणजे इतर दिवस घेताना त्याच्या आधीचा महिना घ्यावा लागेल. त्याच्या आधीचा महिना कोणता होता? फेब्रुवारी. फेब्रुवारी महिना कोणत्या वर्षाचा होता? 2019 चा होता. हे सामान्य वर्ष आहे. किती दिवस घ्यायचे? 28. या ठिकाणी याला कट केलं, इथे लिहिले मी 2 आणि इथे किती दिवस वाढवले? 28 दिवस वाढवले. किती झाले? 29 झाले. 29 मधून हे वजा होते का? 2 मधून हे वजा होते का? पुन्हा कंडिशन तशीच्या तशीच राहील. आता पुन्हा प्रोसेस करावी लागेल ना. मग पुन्हा काय करायचं? इकडं 1 महिना कमी करायचा. इथे किती लिहायचं? 1. हा दुसरा महिना सुरू होता. आता दुसरा महिना घेतला होता. त्याच्या आधीचा महिना किती होता? 31 दिवसाचा. किती दिवस वाढवायचे त्यात? 31 दिवस वाढवायचे. 31 दिवस वाढवल्यावर किती झाले ते? 60. त्याला कट करायचं 60 लिहायचं. आता वजाबाकी करताना हे वजाबाकी होते का? होते. ही वजाबाकी होते का? नाही होत. मग पुन्हा काय केलं? याला लिहिलं 2018. इकडे किती महिने वाढते? 12. म्हणजे याला कट करायचे किती लिहायचं? 12. सॉरी 13. हे 12 आणि इकडचं आहे पहिलं 13. मग आता वजाबाकी होते का? 6 तून 1 गेला 9. 6 तून 4 गेले 2. 13 तून 5 गेले 8. इथं 6. 11 तून 1 तून 0 गेला 1. 16 वर्षे 8 महिने आणि 29 दिवस. या तारखेला त्या व्यक्तीला 16 वर्षे 8 महिने आणि 29 दिवस झालेले आहेत. कशाला? पण कधी कधी अशी कंडिशन येऊ शकते की अशा पद्धतीने 2 वेळा आपल्याला ती क्रिया करायची गरज पडू शकते. एक वेळा न करता किती वेळा क्रिया केली तर 2 वेळा केली, तर 3 वेळा क्रिया केली. 2019 यामधून जन्मतारीख किती आहे? 2002. इथे 5 आणि या ठिकाणी 31. वजाबाकी करायची आहे. आता 1 तून 31 जात नाही, 3 तून 5 जात नाही. या ठिकाणी वर्ष कमी करायचं आपल्याला आणि महिने वाढवायचे आहेत. मग या ठिकाणी मी वर्ष कमी करतो एकदाच. वर्ष कमी केलं किती झाले? 2018. इतर महिने किती झाले? 12 आणि 15 महिने झाले. आता लक्ष द्या, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. हे झाला का अजून? नाही. मग या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं आहे? 1 तारखेमध्ये दिवस आणखी वाढवायचे आहेत. हे समजलं जातं? इथे दिवस वाढवायचे आहेत. तर दिवस वाढवण्यासाठी इकडचा महिना कमी करायचा असतो. चालू महिना कोणता होता आपला? चालू महिना मार्च होता. मार्च महिन्याची 3च तारखेवर सध्या आपण आहोत. होऊन गेलेला महिना कोणता आहे? फेब्रुवारी. तो जितक्या दिवसाचा होता तो याच्यात ऍड करायचा. होऊन गेलेला महिना जितक्या दिवसाचा होता ते याच्यात ऍड करायचे आहे. तर होऊन गेलेला महिना फेब्रुवारी होता. फेब्रुवारी महिना हा 28 दिवसाचा असतो किंवा 29 दिवसाचा असतो. तर हा जो फेब्रुवारी महिना होता तो 28 चा होता की 29 चा होता? 28 चा होता. कशावरून 28 चा होता? हे 2019 सामान्य वर्ष आहे म्हणून. हे जर 2020 चा घेतला असता तर किती दिवसाचा असता? 29 दिवसाचा राहिला असता. मग या ठिकाणी मी किती घेतले? 28 दिवस याच्यात ऍड झाले. याच्यातला 1 महिना कमी करतो. किती राहिले इथं? 14 वर्ष राहिले. इकडे महिने दिवस किती झाले? 29. बरोबर. मग 29 मधून हे 31 दिवस जातात का? अजूनही जात नाही. अजूनही प्रॉब्लेम तसाच आहे. म्हणून पुन्हा काय करायचं? 1 महिना कमी करायचा. इथे 13 घ्यायचं. आता आपण महिना कोणता त्याच्यात मिळवला होता? फेब्रुवारी. फेब्रुवारीच्या आधीचा महिना कोणता होता? जानेवारी. तो किती दिवसाचा आहे? 31. म्हणजे याच्यात 3 दिवस मिळवायचे. 31 मिळवला किती झाले? 59 60 झाले ना. 31 मिळवले 60. मग आता वजाबाकी होते का? दिवसांची वजाबाकी दिवसातच व्हायला पाहिजे. महिन्याची वजाबाकी महिन्यातच व्हायला पाहिजे. कारण इकडचा हातचा आपण जर इकडे घेतला तर ते उदाहरण चुकीचं राहणार. ते होणार नाही. बरोबर. दिवसातूनच दिवस मायनस झाले पाहिजे, महिन्यातून महिने मायनस झाले पाहिजे आणि वर्षातून वर्ष मायनस झाले पाहिजे. हे सगळ्या ज्या संख्या आहेत हे सारख्या प्रमाणातल्या संख्या नाही. वर्ष वेगळे असते, महिने वेगळे असतात आणि दिवस वेगळे असतात. त्याच्यामुळे ज्याची क्रिया त्याच्यातूनच मायनस करता आली पाहिजे, दुसऱ्या याच्यातून नाही. मग आता इथं 60 31 काढायचे, उरले 29. 13 मधून 5 गेले, उरले 8 आणि 18 मधून 2 गेले, उरले 16. 16 वर्ष 8 महिने आणि 29 दिवस हा गुरुजीचं वय. पुढचा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे. 2019 प्रमाणेच येणारे पुढील वर्ष कोणते? मी मुद्दाम त्याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला. एक आहे 2030, दुसरा आहे 2026, तिसरा आहे 2033 आणि चौथा आहे 2040. हे एकूण 4 ऑप्शन दिलेले आहेत. आता या वर्षाप्रमाणेच येणारं पुढचं वर्ष कोणतं आहे हे तुम्हाला काढायचं आहे. याचा अर्थ काय?
या प्रश्नाचा अर्थ तुम्हाला जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत उत्तर सोडवता येणार नाही. या प्रश्नाचा अर्थ असा आहे की 1 जानेवारी 2019 ला जर कदाचित रविवार आहे, 1 जानेवारी 2019 ला जर रविवार आहे, तर या 4 ऑप्शन पैकी एका वर्षी, कोणत्या तरी एका वर्षी 1 जानेवारीला रविवारच आला पाहिजे. मग त्याच्यानंतर आता फेब्रुवारी महिना आला. फेब्रुवारी महिना ही 28 याच्यात 2019 आहे. 2019 मधल्या फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात? 28. तर या वर्षांमधल्या फेब्रुवारी महिन्यातही तेवढेच दिवस असले पाहिजे. म्हणजे किती दिवस असले पाहिजे? 28 दिवस असले पाहिजे. किंवा आणखी इतर कोणता दिवस घेतला, समजा महाराष्ट्र दिन घेतला, 1 मे घेतला, 1 मे 2019 ला जर गुरुवार आला असेल तर यामध्ये देखील 1 मे ला गुरुवारच आला पाहिजे. मग अशा पद्धतीचं समान वर्ष हे असलं पाहिजे, त्याला म्हणतात समान, त्याच्यासारखंच येणारं पुढचं वर्ष. तर असं समान वर्ष काढायचं असेल तर काय करायचं असते? जे दिलेलं वर्ष आहे त्यामध्ये नेहमी किती वर्ष मिळवायची? 11 वर्ष प्लस करायची. किती वर्ष प्लस करायची? 11 वर्ष प्लस करायची. मग 11 वर्ष प्लस केल्यावर इथे उत्तर आलं किती? 9 अधिक 1 10, आता 1 3 0 2030. हे झालं प्रश्नाचं उत्तर. आता मी ह्याला टॅली करून दाखवतो की त्या वर्षी त्याच वारी येईल का. आता इथं तुम्ही धरू आपण 1 जानेवारी 2019 आहे. 2019 लीप वर्ष होतं का? नाही, सामान्य वर्ष होतं. 2030 लीप वर्ष आहे का? नाही, सामान्य वर्षच आहे. आलं लक्षात? पुन्हा आता 1 जानेवारीला मी गृहीत धरलं सोमवार आहे, तर इथे 1 जानेवारीला सोमवारच, 1 जानेवारीच काढायची ना आपल्याला. काय 1 जानेवारी सोमवारच येतो का हे काढायचं आहे मला. ते काढत असताना मी इथे लिहिलं 1 जानेवारी 2019 ला सोमवार, आणि इथे लिहिलं मी 1 जानेवारी 2030 ला कोणता वार. हे काढत असताना कोणती क्रिया शिकवली? मी तुम्हाला स्टार्टिंग शिकवली ना. काय करायला पाहिजे होतं आपण? 2030 मधून 2019 आपण मायनस करतो. 10 तून 9 गेले, 1 हातचा परत केला, 1 0 0, 11 वर्ष. आता या 11 वर्षामध्ये येणारे लीप वर्ष मिळवतो की नाही? 11 वर्षामध्ये येणारे लीप वर्ष कोणते कोणते आले? 2020, 24, 28, 30 आहे का? नाही. किती लीप वर्ष आले? 3 लीप वर्ष मिळवले. किती झाले? 14. याला भागायचं किती रे? 7 आहे. 7 दोन्ही 14. उरले किती? 0. शून्य वार राहिले तर शून्य वार पुढे जायचं, म्हणजे जो वार आहे तोच वार उत्तर येणार. इथं सोमवार घेतला तर इथं कोणता वार येणार? सोमवार. इथं जर 1 आलं असतं तर इथं मंगळवार आला असता. इथं 2 आले असते तिथं बुधवार आला असता. इथं 3 आले असते तिथं गुरुवार आला असता. इथं 0 आले याचा अर्थ जो वार आहे तोच वार आला. मग इथं तुम्ही तारीख 1 जानेवारी न घेता कोणतीही तारीख घेतली असती, 5 मे जरी घेतली असती तर इथं 5 मेला तेच वार आला असता. आला असता की नाही? मग त्यासारखंच वार काढायचा असेल तर किती वर्ष पुढे घ्यायचं असते? फक्त 11 वर्ष पुढे घ्यायचं असते. बरोबर. आता हाच प्रश्न आहे, पुन्हा हीच कंडिशन आहे. या ठिकाणी 2019 ऐवजी मी इथे 2020 लिहिलं. आता या प्रश्नाचं उत्तर किती आलं असतं हे तुम्ही सांगायचं. ऑप्शन आहे 11 प्लस केले तर 2031 येते. 2031 पहिलेच ऑप्शन दिलेला आहे, परंतु हे उत्तर चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण जर 2020 या वर्षामधला फेब्रुवारी महिना विचारात घेतला मी तर या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस आहेत. पण 2031 च्या फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस आहेत का? मग 29 दिवस नाही तर तो ते वर्ष आणि हे वर्ष सारखं आहे का? मग बाकीचे वार सारखे येऊ शकतील का? 1 दिवस वाढलेला आहे म्हणून कमी जास्त वार होतील ना. तर या प्रश्नाचं उत्तर 2031 येऊ शकत नाही. मग हे किती वर्षानं बनणार? 11 दूनी 22 घ्यायचं का? मग 11 घेतलं 11 दूनी 22 घ्यायचं का? नाही. जर 11 वर्षाने हे उत्तर सारखं साम्यता दिसत नसली, लीप वर्षाला लीप वर्ष येत नसेल, सामान्य वर्षाला सामान्य वर्ष येत नसेल, प्लस 11 केल्यावर, तर 11 ऐवजी त्या ठिकाणी 28 ही संख्या घ्यायची आहे. 11 आणि 28 या दोनच संख्या लक्षात ठेवायच्या आहेत. बरोबर. जेही वर्ष दिलेलं आहे त्यामध्ये सुरुवातीला 11 मिळून बघायचे. दिलेलं वर्ष आणि आलेलं वर्ष दोन्हीही सामान्य वर्ष आले तर ठीक आहे. दिलेलं वर्ष आणि आलेलं वर्ष दोन्हीही लीप वर्ष आले तरी ठीक आहे. पण ही क्रिया दोन्ही वेळेस घडत नसली
तर अशा वेळेस 11 ऐवजी संख्येमध्ये किती मिळवायची 28 मिळवायची. 28 मिळवल्यावर आलेलं उत्तर हे योग्य उत्तर आलेलं असेल. बघा या ठिकाणी 2020 मध्ये आता ही क्रिया रन झाली. 2020 मध्ये मी मिळवतो 28. किती झाले 2048 आहे ऑप्शन मध्ये. आता बघू 2020 हे लीप वर्ष आहे का? 2020 हे लीप वर्ष आहे. 2028 हे लीप वर्ष आहे का? आहे. आता याच्यातली मला 1 मार्च ही तारीख बघायची आहे. उत्तम 1 मार्चला काय आहे? रविवार आहे. तर पुन्हा 1 मार्च 2048 ला रविवार यायला पाहिजे की नाही. मग सोडवताना काय करणार मी 2048 मधून 2020 मायनस करणार. किती राहिले? वजाबाकी किती आहे? 28. यामध्ये येणारे लीप वर्ष मी काउंट करणार. लीप वर्ष किती आले याच्यामध्ये? 2020 घ्यायचं का? 1 मार्च पासून घ्यायचा त्याच्यामुळे 2020 नाही घेऊ शकत तुम्ही. 2024 घेणार. 2028 32 नंतर 36 नंतर 40 घेता येईल. 44 आणि 38 पण घ्यावं लागेल. 38 पण घ्यावं लागेल. 1 2 3 4 5 6 7 किती लीप वर्ष आले? 7. किती झाले? 35. भागायला किती? 7 7 35. बाकी राहिले 1 मार्चला जर इथं रविवार होता तर इथे 1 मार्चला किती आला? रविवार आला. म्हणजे या वर्षासारखं वर्ष आहे की नाही. जेव्हा 11 वर्ष प्लस करून जर भागत नसेल आपलं आलेलं उत्तर व्यवस्थित येत नसेल तर अशा वेळेस किती प्लस करायचे त्यात? 28. आता कसं आता इथे दिलेलं आहे. या ठिकाणी मी दिलं 2007 2005 प्रमाणे येणारे पूर्वी वर्ष कोणते? 2020 आहे ना. 2020 आहे म्हणजे 2005 प्रमाणे येणारे वर्ष कोणते आहेत? 2019 कशावर? 2019 कशावर? 2005 प्रमाणे येणारं पुढचं वर्ष कोणतं? उत्तर आहे 2033. 2033 हे वर्ष याच्यासारखं असणार पुढचं. यामध्ये तुम्ही आता 11 मिळवा. 11 मिळवल्यावर किती झाले? 11 मिळवल्यावर 2016 झाले. हे वर्ष कोणतं होतं? 2005. हे वर्ष कोणतं होतं? 2016. हे सामान्य वर्ष आहे. हे सामान्य वर्ष आहे का मग? नाही. हे लीप वर्ष आहे. सामान्य वर्ष आणि लीप वर्ष चालते का असं? नाही चालत. मग आपण काय करतो? ही क्रिया जर जुळत नसली तर 2005 मध्ये डायरेक्ट मिळवायची किती? 28. एक्स्ट्रा कोणतीही संख्या मिळवायची नाही. 14 मिळवायची नाही. 28 ची लिमिट 14 आहे. 14 मिळवून चालेल असं करायचं नाही. 14 मिळवून ही क्रिया जुळत नाही. नाहीतर वाटल्यास टॅली करून तुम्ही पाहू शकता. 14 वर्ष जर घेतले तर 14 वर्षामध्ये 3च लीप इयर येतात. मग 14 3 किती होतात? 17 होतात. 17ला 7 ने भाग दिला तर बाकी संख्या उरते म्हणजे 13 शक्य होत नाही. ठीक आहे. त्यामुळे इथे किती वर्ष मिळवायची? 28. किती झाले? 8 5 13 चाला 1 30 2013. या वर्षाप्रमाणे येणारं पुढचं वर्ष कोणतं आहे? 2023. ठीक आहे.